असो, आपण जसे या वेगवेगळ्या धर्म संस्थापकांची जशी नावं घेतो आणि त्यांच्याबद्दलचा एक मोठा वर्ग त्यांना मानत असतो, त्यांची काहीतरी मोठी गोडवे गात असतात, त्यांच्या आरत्या होत असतात, वेगवेगळ्या प्राण्यांच्या, वेगवेगळ्या पशु पक्ष्यांच्या, उपयुक्त प्राणी पशु पक्षी यांची जशी मंदिरं बनतात, त्यांच्या आरत्या होतात, तशाच पद्धतीने ही जशी एक परंपरा आहे, आपण असं मानलं परंपरा म्हणजे चांगली किंवा वाईट असू शकतं त्याच्यामध्ये, तर तसं हे सगळं नाकारणाऱ्याची परंपरा आहे. तसं भारताला चारवाकाची परंपरा आहे. आणि आपण असं ठरवलं ज्या वेळेला हा ग्रुप स्थापन झाला की अशा बुद्धिप्रामाण्यवादी क्षेत्रामध्ये जी काम करणारी माणसं आहेत आणि आपल्या आधीची पिढी ज्याने आपल्याला हात दिला, अशा आधीच्या पिढीला या पुरस्काराने भेटवावं. या पुरस्कारासंदर्भात मी पुढील माहितीसाठी चैतालीला आमंत्रित करतो. चैताली शिंदे प्लीज. थँक्यू कुमार. चार पुरस्कार द्यायची वेळ आलेली आहे. वर्ष 2017 आजचा आपला हा चौथा इव्हेंट आहे. पहिले 3 इव्हेंट्स हे मेळावा होते. यावर्षी आपण परिषद घेतली. 2014 साली आपण सुरुवात केली. 2015 सालपासून आपण चारवाक पुरस्कार देतोय. पहिला पुरस्कार आपण शरद बेडेकर सरांना दिला. सर 2 मिनिटं उभे राहा. सगळ्यांनी जरा टाळ्या वाजवा. दुसऱ्या वर्षीचा पुरस्कार आमची पहिल्या वर्षीची निवड अगदी सार्थ होती. तुम्ही सगळ्यांनी आताच प्रूव्ह केलं. थँक्यू. 2016 सालचा पुरस्कार आपण जगदीश काबरे सरांना दिला. आता यावर्षीचा पुरस्कार अनाऊन्स करण्याच्या आधी अगदी थोडक्यात कुमारनी तशी सुरुवात केलीच की आपण चारवाक पुरस्कार का देतो, तर त्याच्याविषयी अगदी थोडक्यात. चारवाक कोण आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल. हिंदू धर्मातील अगदी जे प्राचीन दर्शन आहेत त्यापैकी एक चारवाक दर्शन किंवा लोकायत दर्शन. बरेच अर्थ काढले जातात चारवाक या शब्दाचे. त्यातला एक अर्थ मी याच्यात घेतलेला आहे. हा बऱ्यापैकी पॉप्युलर आहे. चारू वाक म्हणजे गोड बोलणारा किंवा गोड बोलणारे. नेक्स्ट लोकायत म्हणजे परत एकदा अनेक अर्थ आहेत त्या शब्दाचे. पहिल्यापासूनच आपलं कल्चर हे मल्टिपल इंटरप्रिटेशनचं राहिलेलं आहे. फार फ्लेक्सिबिलिटी आहे. परत पुन्हा मी त्यातला जरा एक पॉप्युलर अर्थ घेतलेला आहे की जनसामान्यातील प्रचलित मत. हे प्रॉबेबल मिनिंग्स आहेत त्याचे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या काळी सुद्धा त्यांनी असं मांडलं होतं की जे इंद्रिय गम्य आहे, जे माझ्या सेन्सेसना परसिव्ह होत आहे तेवढंच मानणार, तितकंच मानणार, त्याच्या पुढे पलीकडे काहीही नाही. इतका साधा मटेरियलिझम भौतिकवाद त्यांनी आपल्या समोर दिला. आणि हे सगळं त्यावेळेला चारुवाक आणि काय बघा जनसामान्यातील प्रचलित असं मत होतं. किती वर्ष जुनं असेल सर प्रमोद सर? 2000 वर्ष, 3000 वर्षापूर्वी, 3000 वर्षांपूर्वी असेल. प्रमोद सर आमचे एक्सपर्ट आहेत आणि मी त्याचं मत घेतलेलं आहे. 3000 वर्षांपूर्वी चारुवाक आणि लोकायत असलेलं हे मत भौतिकवादाचं आज ज्या प्रकारे मार्जिनलाइज झालंय, साईडलाईन झालंय, कोपऱ्यात ढकललं गेलेलं आहे आणि ID प्रूफ घेऊन मॅनिफेस्टोवरती साईन घेऊन आपल्याला नास्तिक परिषद भरवावी लागते. आज 2017 मध्ये 1 सेकंदाचा विचार करूया आणि चारवाक पुरस्काराकडे वळूया. यावर्षीचे चारवाक पुरस्कार आपण ज्यांना अवॉर्ड देणार आहोत. पहिला क्लू आहे थॉट अँड ॲक्शन. ह्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे इंग्लिश जर्नल आहे त्याचे एडिटर आहेत ते.
आणि ही हॅज बीन डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब. प्रत्येक अंक जर तुम्ही थॉट अँड ॲक्शनच्या वेबसाईटवरती गेलात, प्रत्येक अंक त्याच्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द अत्यंत वाचनीय. मी पुन्हा या निमित्ताने नव्याने सगळं वाचलं. मला असं वाटतं की मी वेबसाईट सुरू केली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2-3 तास त्याच्यात अडकून पडले होते. जास्त अडकून राहिले असते पण वेळेचा तगादा होता. नेक्स्ट. त्यांची आणखीन एक ओळख, ते स्वतः रिसर्च सायंटिस्ट होते. DRDOमध्ये आर्म्स अँड ॲम्युनिशन हे त्यांचे विषय. म्हणजे करिअरमध्ये ॲम्युनिशन विषयीचा रिसर्च करायचा आणि हॉबी टाईममध्ये छंदाच्या वेळेमध्ये सुद्धा वैचारिक ॲम्युनिशन पुरवायचं, असा त्यांचा अशी त्यांची ही ओळख आहे. अजून एक त्यांच्याविषयी थोडंसं, अतिशय सडेतोड लेखन, म्हणजे स्वतः एडिटर आहेतच, पुन्हा जे जे त्यांचे आर्टिकल्स आहेत ते प्रत्येक आर्टिकल हे अगदी थोडक्यात लिहिलेलं. 2002चं अनिसचं जे एक स्पेशल अंक निघाला होता त्याच्यामध्ये ईश्वराचा निरर्थक शोध थांबवा हे अतिशय सडेतोड लिखाण त्यांनी केलं. तो लेख मी वाचलाय. मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येकाने तो पुन्हा एकदा वाचावा. याचबरोबर सतत वृत्तपत्रांमध्ये, खास करून लोकसत्तेमध्ये सतत आपण काय करतो, आपण 5 वर्षातून एकदा वोट देतो आणि आपण म्हणतो की आपण आपलं कर्तव्य बजावलेलं आहे, पण सतत प्रत्येक इश्यूवरती सतत लिहित राहणं आणि पोचपावती देत राहणं. न्यूजपेपर्सना तुम्ही लोकसत्तेच्या लोकमानस सेक्शनच्या वेबसाईटवरती जर गेलात, त्या पेजवरती, तर सरांचं नाव जर टाईप केलं तर तुम्हाला मल्टिपल एंट्रीज मिळतात. त्यापैकी एक मला फार आवडलेली एंट्री आहे इकडे, मी तुम्हाला वाचून दाखवते. आज जगातील 60% राष्ट्रात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात लोकशाही व्यवस्था आहे, परंतु भारतातील राजकीय बेबंदशाही, इंग्लंडमधील ब्रेक्झिट, अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्पची सरशी, हंगेरी, पोलंड आणि इतर काही देशांमध्ये होत असलेली लोकशाहीची थट्टा इत्यादी घटना म्हणजे मतदारांनी आपली बुद्धी गहाण ठेवल्याचे उदाहरण असेच म्हणता येईल. म्हणूनच हा काळ सुमारांच्या सद्धीचा काळ म्हणून नोंदला जाईल आणि यानंतरच्या लोकशाहीचे वर्णन इलिबरल डेमोक्रेसी म्हणून करावे लागेल, कारण झुंडशाहीलाच लोकशाही म्हणण्याचा नवा प्रघात रूढ होत राहील. एक हार्ड हिटिंग लिहिणारे असे प्रभाकर नानावटी सर, नेक्स्ट स्लाइड, हे यावेळेचे आपले चाणक्य अवॉर्ड विनर आहेत. मी डॉक्टर विश्वंभर चौधरी सर आणि असीम सर दोघांनाही रिक्वेस्ट करते की त्यांनी अवॉर्ड प्रदान करावा. सगळ्यांनी उभं राहून थँक्यू. नानावटी सरांनी एक विनंती, आपण थोडंसं मनोगत व्यक्त करा. मी काय फरडा व्यक्त काही नाही आहे, एक साधे मी वाचून दाखवू शकतो. विचार मंचावरील मंचासमोरील सर्व मान्यवरांना नमस्कार. हा पुरस्कार देऊन आपण व्यक्तिशः माझा नव्हे तर आपल्यातील नास्तिकता या मूल्याचा आपण सत्कार करत आहात असे मला वाटते. हा पुरस्कार आपल्या सर्वांच्या वतीने मी नम्रपणे स्वीकारत आहे असे मी नमूद करू इच्छितो. आज हा पुरस्कार स्वीकारत असताना माझ्या मनात अनेक विचार चमकून गेले. हा पुरस्कार स्वीकारण्याची माझी पात्रता आहे की नाही याचा संयोजकाने नक्कीच विचार केला असेल. त्यामुळे मी त्याच्या कारणमीमांसेच्या खोलात शिरत नाही, परंतु आयुष्यभर एखाद्या गोष्टीचा निधिध्यास धरणे, त्याचा पाठपुरावा करणे
व त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणे, याला एक एवढा सन्मान का मिळत आहे याचे उत्तर मी शोधत आहे. माणूस हा एक रॅशनल प्राणी आहे असे आपण आपल्या लहानपणापासून भोगत असलो तरी कित्येकाच्या आयुष्यात रॅशनॅलिटीचा मागमूसही नसतो हा आपल्या नित्याचा अनुभव आहे. या रॅशनॅलिटीवर इतकी धूळ का साचली आहे हेही एक न सुटणारे कोडे ठरत आहे. मी रॅशनॅलिझमचा उल्लेख एवढ्यासाठी केला आहे की माझ्या मते रॅशनॅलिझमचा मूळ गाभाच परमेश्वर या संकल्पनेची चिकित्सा करणे हेच असते व ही चिकित्सा आपल्याला नास्तिकतेपर्यंत पोहोचवते. गेली शेकडो वर्षे परमेश्वर या संकल्पनेबद्दल मोठ्या प्रमाणात चरित्रण झाले आहे व या चर्चेत परमेश्वर ही संकल्पना पूर्णपणे नाकारण्यात आली आहे. परंतु काही हितसंबंधियांच्या दुराग्रहामुळे अजूनही ही संकल्पना व या संकल्पनेवर आधारलेली धर्मव्यवस्था जनसामान्यांच्या डोक्यातून निघून गेली नाही. उलट धर्मव्यवस्था उर्जितावस्थेत पोचत आहे. कदाचित आपल्या देशातील लोकसभा विधानसभांची नावं धर्मसंसद म्हणून बदलण्यात येतील की काय अशी आजची आपल्या देशाची स्थिती आहे व याचाच परिणाम म्हणजे नास्तिक अजूनही अल्पमतातच आहे. सर्व जगभर या संबंधीच्या चर्चेमुळे व प्रबोधनामुळे परमेश्वरी संकल्पना बाद ठरत आहे. तरीसुद्धा 21व्या शतकात महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणून घेणाऱ्या राज्याच्या राजधानीत पुन्हा एकदा आपल्या विचारांना बळकटी देण्यासाठी अशा प्रकारचे परिषद आयोजित करावे लागत आहे याची सुसंबद्धताच कळेनाशी झाली आहे. माणसाने खोटे बोलल्यास भले मोठे गवाड मिळण्याची शक्यता असली तरी नेहमीच खरे बोलावे. कुणीही पकडण्याची शक्यता नसली तरी चोरी करू नये. सगळेच वापरतात म्हणून मीही भ्रष्टाचाराचा मार्ग वापरण्यास हरकत नसावी ही मानसिकता असू नये. इतरांविषयी संवेदनशील असावे, भावनांचा उद्वेग नसावा इत्यादी प्रकारच्या जीवनमूल्याप्रमाणेच नास्तिक असणे हे सुद्धा एक चिरंतन मूल्य आहे. आपण नास्तिक आहोत म्हणजे आपण कोणीतरी वेगळे आहोत अशी समजूत करून घेणे याला काही अर्थ नाही. माणूस म्हणून काही मूल्यांच्या बद्दल आपली कमिटमेंट असायला हवी व त्याच मूल्यापैकी नास्तिकता हे सुद्धा एक मूल्य असून आपण काहीतरी विशेष करत आहोत असे मला वाटत नाही. त्यामुळे आजचा पुरस्कार स्वीकारताना आपण विशेष काय केले आहे हा प्रश्न मला सतावत आहे. उद्या आपण एखाद्याला आयुष्यभर खरा बोलतो म्हणून त्याचा सत्कार करणार आहोत का? नाही. कारण खरे बोलणे स्वाभाविकच असले पाहिजे व त्यात विशेष असे काही नाही हेही लक्षात ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे परमेश्वराला नाकारणे किंवा त्याचे अस्तित्व अमान्य करणे हेही नैसर्गिकरित्या घडत आले पाहिजे असे मला वाटते. माणसाच्या उत्क्रांतीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा मेंदूची उत्क्रांती असू शकेल आणि हाच मेंदू आपल्याला कल्पनाशक्ती, विचार करण्याची क्षमता, तार्किकता व बुद्धिनिष्ठता प्रदान करतो व आपण इतर प्राण्याहून वेगळे आहोत याची जाणीव करून देतो. माणूस जेव्हा रानटी अवस्थेत होता तेव्हा त्याने आपल्या बुद्धीच्या पूर्तीनुसार काही कल्पना लढवल्या. नैसर्गिक घटनांचा अर्थ शोधताना काही चित्रविचित्र उत्तरं शोधली व त्या अनुषंगाने तो जीवन जगू लागला. जसजशी त्याची बुद्धी विकसित होत गेली त्यानुसार त्यातील अनेक गोष्टी गळून पडल्या व त्याची बुद्धिनिष्ठ जीवनाकडे वाटचाल सुरू झाली व ही वाटचाल अजूनही संपलेली नाही. परंतु काही कारणामुळे त्या काळी कल्पलेले परमेश्वरी संकल्पना अजूनही टिकून आहे व तज्ज्ञांच्या मते बुद्धिनिष्ठ जीवन पद्धतीतील अडसर होत आहे. ही संकल्पना त्यामुळे काही सूज्ञ मंडळी परमेश्वरी संकल्पना पूर्णपणे नास्तिक जीवन जगण्यात आनंद समाधान मानून घेत आहे. मुळात परमेश्वरविरहित जीवन ही एक बुद्धिनिष्ठ जीवन पद्धती आहे हे मान्य करायला हवे. खरे पाहता नास्तिकता ही एक मानसिकता असते किंवा ॲटिट्यूड, एक प्रवृत्ती असू शकते. त्याला आपण एक गुणविशेष किंवा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून दर्जा देता कामा नये. ही मानसिकता कशामुळे तयार होते, ती कशी वाढते, वाढलेल्या मानसिकतेला जपण्यासाठी नेमके काय काय करावे लागतील हे प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न असू शकतील व आपापल्या क्षमतेप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरं सापडत असतील व मानसिकता वर्धिष्णू होत राहील. इथे जमलेल्या प्रत्येकाला आपण केव्हा, कसे, कशामुळे नास्तिकतेकडे ओढला गेला हा प्रश्न विचारल्यास त्यातील प्रत्येक उत्तर अत्यंत वेगळ्या प्रकारचे अनुभव समृद्ध असेल. आपण आपल्या नास्तिकतेला काय नाव देत आहात? उदाहरण ह्युमॅनिस्ट, सेक्युलर, ह्युमॅनिस्ट, ॲग्नॉस्टिक, नॉन बिलिव्हर, नॉन थिइस्ट, फ्री थिंकर, ब्राईट, स्केप्टिक, क्रिटिक, अँटी रिलिजियस, अँटी सुपरस्टिशियस की आणखी काय हाही प्रश्न गौण आहे. त्यामुळे माझी नास्तिकता उच्च दर्जाची, इतरांची वेगळ्या दर्जाची असे काही नसते. शेवटी नास्तिकता म्हणजे नास्तिकताच. परमेश्वराची व परमेश्वरा संकल्पनेभोवती विणलेले धर्म, रूढी, परंपरा, कर्मकांड इत्यादी अमान्य करणे
व मुक्त व स्वतंत्र मनोवृत्तीचे आनंद अनुभवणे. त्यामुळे माझ्या मते नास्तिकता म्हणजे काहीतरी भयानक, प्रवाहाच्या विरोधात किंवा समाजाला न सुचणारे काहीतरी भयंकर आहे हे समजण्यात असेल नाही. व अशा प्रकारचे ॲटिट्यूड या प्रवृत्ती म्हणजे काहीतरी दहशतवादी, जनविरोधी असेही समजण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे यात काहीतरी थ्रिल आहे, काहीतरी साहस आहे असेही समजण्याचे कारण नाही. नास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी आहे. याची पहिली अट आहे, पहिली शर्त आहे. आणि याच पहिल्या पायरीवर आपण कायमच घुटमळत राहिल्यास पुढच्या पायऱ्या आपण कधी चढणार? कारण आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचा आहे. काही कारणामुळे आपल्या देशातील कौटुंबिक व समाजव्यवस्था व संस्कृती यांच्या दबावामुळे नास्तिकता अप्रूप वाटत आहे. परंतु बुद्धिनिष्ठतेकडील वाटचाल करत असताना या सर्व दबावांना झुकारून पुढे जावे लागत आहे. आपण सर्व या दबावाला न जुमानता नास्तिकतेचे मूल्य जपण्यासाठी इथे जमलेला आहात याचा मला आनंद होत आहे. त्यामुळे इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की नास्तिकता हे अंतिम ध्येय असून एवढे झाले की आयुष्य सार्थकी झाले या भ्रमात आपण राहू नये. माझ्या मते आपल्या समाजातील बहुतांश लोकांना बुद्धिनिष्ठतेच्या किमान पातळीवर आणण्यासाठी नास्तिकतेला पर्याय नाही. कारण आपल्यातील चिकित्सक वृत्ती विकसित होत आहे याचे दृश्य स्वरूपातील द्योतक नास्तिकता असते. आपल्यातील चिकित्सक वृत्ती विकसित झाल्यास आपल्या अनेक समस्यांना नक्कीच उत्तर सापडते. परंतु माणूस फक्त रॅशनल नव्हे तर सोशल, सामाजिक प्राणी म्हणून ओळखला जातो हेही लक्षात ठेवायला हवे. फक्त आपल्या कोशात राहून स्वतःचे कसे भले करून घेणे व आपल्यापुरते पाहत राहणे हे काही मानवीयतेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. त्यामुळे मानवीयतेला पूरक अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत याची जाणीव आपल्याला हवी. हा समाज सशक्त व्हावा, समाजातील प्रत्येक व्यक्ती सबल व सक्षम असावी, त्यात कुठल्याही प्रकारच्या शोषणाला लवलेश नसावा असे वाटत असल्यास न्याय, करुणा, प्रेम, सहिष्णुता, स्वातंत्र्य, समता इत्यादी मूल्ये रुजवण्याची गरज आहे. याच मूल्याच्या जोडीला ही पृथ्वी दीर्घकाळ टिकावी, आपल्या पुढच्या पिढ्या सुखाने नांदावीत यासाठी पर्यावरण रक्षण, प्रदूषणमुक्त वातावरण, चंगळवादामुळे येऊ घातलेल्या गोष्टीबद्दल सावध पवित्रा याचाही विचार करणे आवश्यक आहे. माझ्या मते ही मूल्ये रुजवण्यासाठी कुठल्याही ईश्वरी संकल्पनेची गरज नाही. ईश्वराला शरण जाणारे तर न्याय, करुणा, प्रेम, सहिष्णुता जणू काही त्यांचे पेटंट्सच आहेत असे मानतात. परंतु ईश्वरी संकल्पनेशिवाय सुद्धा ही मूल्य रुजवता येऊ शकतात हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचे आहे व ते आव्हान आपण स्वीकारायला हवे, त्यासाठी प्रयत्न करायला हवे. गंमत म्हणजे परमेश्वराच्या पुरस्कर्त्यांना त्यांच्या परमेश्वरामध्ये ही सर्व मूल्य आहेत याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्रही संशय नाही. याचेच भांडवल करून शतकानुशतके सर्व जगभर बुद्धिभेद केला जात आहे. परंतु ज्या धर्माच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहारात हे मूल्य रुजवायला हवेत तोच धर्म या मूल्यांना पायदळ तुडवत आला आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यात किंवा हा कुटील डाव हे सांगणाऱ्या चारवाक पंथीयापासून अलीकडील सर्व नास्तिकापर्यंतच्या सर्वांचे आपण आभार मानायला हवे. मुळात सर्वसामान्यातील दैवी भक्ती नेहमीच नैसर्गिक प्रकोपाच्या काळात उफाळून येते. कारण सर्वसामान्यांना या कठीण काळात कुणाचा तरी आधार हवा असतो, सहानुभूती हवी असते आणि देवाच्या नावाने चाललेले धर्म या गोष्टी काही प्रमाणात पुरवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे धर्म अजूनही टिकून आहे. मुळात निसर्गाला मानवी व इतर प्राण्यांविषयी थोडीसुद्धा आसक्ती नाही, आकस नाही, प्रेम नाही की द्वेषही नाही. थंडीच्या दिवसातील सूर्याची ऊब तुमच्यासाठी नसते, पावसाळ्यातील पाऊस तुमची तहान भागवण्यासाठी नसते, हिवाळ्यातील गुलाबी थंडी तुमचे मन रिझवण्यासाठी नसते. हे मान्य करायला हवे. हा एक निसर्गक्रम आहे, त्यात दैवी कृपा वगैरे काही नाही. त्याचप्रमाणे भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी, वादळ, ज्वालामुखी, महापूर, अशा प्रकारची संकटे सुद्धा या जगावर अधारमधून कसरत असतात. यात कुठल्याही देवाचा हात नसतो, ही काही देवाची अवकृपा नसते. या सर्व गोष्टी प्रकृती नियमाप्रमाणे घडत असतात. वाटते की नास्तिकतेच्या आनंदाला, नास्तिकतेतून मिळणाऱ्या समाधानाला तोट नाही. मनातल्या मनात कशी जिरली म्हणून फ्रडेंची मजाही येथे लुटता येते. नास्तिकतेत आपणच आपले शिल्पकार असतो, आपल्याला घडवत असतो. परंतु हे समाधान टिकवण्यासाठी, कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी व चिरंतन मूल्य जपण्यासाठी आणखी जास्त प्रयत्न करावे लागतील. वर्षातून एकदाच भेटून वर्षभराची उजळणी करत दिवसाकाठी पुन्हा वर्षानंतर भेटूया असे म्हणण्यातून काही साध्य होणार नाही. समविचारी मित्रमैत्रिणीशी सतत संपर्कात असणे, त्यांच्याशी संवाद साधणे शक्य होत असल्यास वर्षातून काही वेळा प्रत्यक्ष भेटणे यातून भरपूर काही साध्य होऊ शकेल. या भेटीनं कन्व्हर्टिंग दोज हु आर संयोजकांनी मला बोलण्यासाठी वेळ दिल्याबद्दल व त्यांच्या
सर थँक्यू. त्यांचं अत्यंत उद्बोधक आपल्याला असं मार्गदर्शन मिळालं. आपल्याकडे फार वेळ कमी आहे आणि मी आता सगळ्यांना